मित्रांनो, तुमच्या घरामध्ये पॅन कार्ड असेल तर केंद्र शासनाकडून तुमच्यासाठी मोठी सूचना दिली आहे। या मार्च महिन्यामध्ये पॅन कार्ड धारकांसाठी कडक असे 5 नियम लावण्यात आले आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाची 2 कामे लवकरात लवकर पुढील 5 दिवसाच्या आतमध्ये करायची आहे। अन्यथा 80 कोटी पॅन कार्ड धारकांना 50,000 रुपयापर्यंतचा दंड आकारण्यात येईल, असे या नियमामध्ये सांगण्यात आलं आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। पॅन कार्ड धारकांनी आत्ताच सावध व्हायचे आहे। पॅन कार्ड धारकांना कडक 5 नियम लागू केले आहे। मित्रांनो, यामधील पहिला जो नियम आहे तो जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंतचा दंड होईल। यामधील दुसरा नियम जर तुम्ही नाही पाळला तर तुम्हाला 15,000 रुपयाचा दंड होणार आहे। तिसरा जर नियम नाही पाळला तर परत 10,000 रुपयाचा दंड होणार आहे आणि 4 नंबरचा जर नियम नाही पाळला तर तुम्हाला 20,000 रुपयाचा दंड होणार आहे आणि 5वा जो शेवटचा नियम आहे तो सर्वात कडक आहे। मित्रांनो, जर तुम्ही हा नियम पाळला तर तुम्हाला 50,000 रुपयापर्यंतचा दंड होणार नाही। त्यामुळे अतिशय महत्त्वाची बातमी, महत्त्वाचे नियम पॅन कार्ड धारकांसाठी लागू करण्यात आले आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पूर्ण बघायचा आहे। 2025 मध्ये एक नवीन पॅन कार्ड काढण्यात आले मित्रांनो, त्यामुळे जुन्या पॅन कार्ड धारकांना नवीन नियम या मार्च महिन्यामध्ये पुढील 5 दिवसापासून लागू करण्यात येणार आहेत। या 5 नियमाचे पालन न केल्याने पॅन कार्ड धारकांना 50,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। यामधील असा पण एक नियम आहे जो जर तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला दंड तर भरावाच लागेल आणि वरून तुरुंगात देखील जावं लागू शकतं। मोठ्या कारवाईचा सामनाही करावा लागू शकतो। आयकर विभागाने पॅन कार्डाच्या संदर्भात काही विशेष नियम बनवले आहे जे या महिन्यापासून लागू होतील। आता तुम्हाला खूप मोठा फटका बसणार आहे। आयकर विभागाकडे 2024 या वर्षामध्ये ज्या तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीमुळे काही विशेष नियम बदलले आहेत, ज्याचा फटका समस्त पॅन कार्ड धारकांना आता बसणार आहे। त्यातच आता टोटल 5 नियम बदलले आहे जे या मार्च महिन्यामध्ये लागू होतील। त्यातच एक अतिशय आनंदाची बातमी देखील आली आहे। एक अशी आनंदाची बातमी आहे की ज्यामुळे पॅन कार्ड धारकांना सगळ्यात जास्त फायदा होणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून टोटल यामध्ये 5 नियम लावण्यात आले आहेत, ज्याचा फटका सर्व पॅन कार्ड धारकांना होणार आहे। यामधील 3 नियम अतिशय महत्त्वाचे आहे, कडक आहे, तर उरलेले 2 नियम दिलासा देणारे आहे। यातील एक नियम शेवटचा अतिशय कडक आहे, ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे, अन्यथा तुम्हाला 50,000 रुपयाचा दंड आकारण्यात येणार आहे। या व्यतिरिक्त एक नियम असा आहे की ज्यावर तुम्हाला तात्काळ 2 कामे करावे लागणार आहेत, अन्यथा तुमच्यावर मोठी कारवाई होऊ शकते। तर एका नियमामुळे तुम्हाला 20,000चा दंड देखील होऊ शकतो। त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। या मार्च महिन्यापासून हे नियम सुरू होतील। आता तुम्हाला 50,000 रुपयाचा दंड भरावा लागेल, तुरुंगात देखील जावं लागू शकतं, मोठ्या कारवाईचा सामनाही करावा लागतो। इतका तोटा होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। यामध्ये मित्रांनो दिलासा देणारी बातमी देखील आलेली आहे, ते पण तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यामुळे पुढील 5 मिनिटे व्हिडिओ पूर्ण बघा। पॅन कार्डाच्या संदर्भात आनंदाची बातमी देखील आली आहे, जी की ऐकून तुम्ही अगदी आश्चर्यचकित सुद्धा व्हाल, तुम्ही आनंदी व्हाल। सध्या पॅन कार्ड म्हणजे परमनंट अकाउंट नंबर असलेले कार्ड आहे। याला एक वेगळंच महत्त्व आहे। या बँकेत खाते उघडायचं असो किंवा मोबाईलचं सिम कार्ड घ्यायचं असो किंवा एखाद्या पैशाचा व्यवहार करायचा असो, तुम्हाला प्रत्येक कामासाठी पॅन कार्डाची गरज लागते। सहसा बँकेच्या सर्व कामामध्ये पॅन कार्ड हे लागतच असते। त्यामुळे मित्रांनो, कोणतेही बँकेत तुमचं खातं उघडलेलं असेल तर तुमच्यासाठी तर सर्वात पहिला तुम्हाला हा नियम लागू होतील। मित्रांनो, तुम्ही कुठे जावा, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का हे पहिल्यांदा विचारतात। त्यामुळे या पॅन कार्डवर केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम लावण्यात आले आहेत, ज्याचं पालन तुम्ही करायचं आहे। जर तुम्ही हे 5 नियम नाही पाळले तर तुमच्यावर कारवाई होऊन 50,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल, अशी मोठी माहिती केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्व पॅन कार्ड धारकांसाठी आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर अतिशय महत्त्वाची माहिती नक्की बघा। आपल्यात असे कोणतीही व्यक्ती नाहीत, महिला असू देत किंवा पुरुष असू देत, सगळ्यांकडे पॅन कार्ड असतंच।
त्याच्याकडे बँक खातं, ज्याच्या बँक खात्यात पैसे आहे, जे पैसे टाकले जातात, काढले जातात, तर त्याला पॅन कार्ड हे लागतच असतं. पण पॅन कार्डच्या सोबतीने नवीन नियम सरकारकडून आणले जातात आणि त्याचा अतिशय महत्त्वाचे ज्या 5 ठिकाणी नियम बदलण्यात आले आहे ते आता या मार्चपासून लागू होतील. जर तुम्ही हा नियम नाही पाळला तर आता मोठा दंड भरावा लागू शकतो, तुरुंगात देखील जावं लागू शकतं. तसेच मित्रांनो, एक असा महत्त्वाचा यामध्ये नियम आला आहे ज्याच्यामुळे पूर्ण देशातील जनता खुश झाली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा जो नियम होता, पहिला नियम म्हणजे काय जी तो बदलणार आहे, म्हणजेच काय पॅन कार्ड म्हणजेच परमनंट अकाउंट नंबर कार्ड हे भारतीयांसाठी एक अतिशय महत्त्वाचं ओळखपत्र मानलं जातं. जन्मतारखेचा पुरावा आणि फोटो प्रूफ म्हणूनही याचा वापर केला जातो. आता बघा मित्रांनो, तुम्ही पॅन कार्ड काढून किती वर्ष झालं हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे. आता 2025 या नवीन वर्षामध्ये पॅन कार्ड नवीन निघालेलं आहे. त्या पॅन कार्डचं नाव आहे 2.0, म्हणजेच पॅन कार्ड 2.0 असं या पॅन कार्डचं नाव आलं आहे. त्यामुळे जुने जे पॅन कार्ड आहे त्यामध्ये गैरप्रकार झालेले आढळले आहेत. आता बघा मित्रांनो, तुम्ही पॅन कार्ड काढून किती वर्ष झालं आहे हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे. आता 2025 या नवीन वर्षामध्ये पॅन कार्ड नवीन निघाले आहेत. त्या पॅन कार्डचं नाव आहे 2.0, म्हणजेच पॅन कार्ड 2.0 असं या पॅन कार्डचं नाव आलं आहे. त्यामुळे जुने जे पॅन कार्ड आहे त्यामध्ये गैरप्रकार झालेले आढळले आहेत. नुकत्याच सरलेल्या 2024 या वर्षामध्ये जुन्या पॅन कार्ड धारकांवर मोठी कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठा दंडसुद्धा वसूल करण्यात आलेला आहे. कारण पॅन कार्डचा जो नंबर असतो तर तो वापरून अनेक ठिकाणी गैरवापर करत होत असताना सरकारच्या लक्षात आलं आहे. खूप मोठं नुकसानसुद्धा झालेलं आहे. त्यामुळे समस्त 80 कोटी पॅन कार्ड धारकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून कडक नियम लावण्यात आले आहे. यामध्ये तुमची जन्मतारीख जी आहे तर ती पहिल्या नियमामध्ये तुमची तपासली जाणार आहे. म्हणजे काय झालं की पॅन कार्ड धारकांची जी जन्मतारीख आहे तर ती चुकीची या पॅन कार्डवर लावण्यात आली आहे. बघा मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुमच्या पॅन कार्डवरची एक चूक आता तुम्हाला भल्या मोठ्या दंडाचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच तुम्हाला 50,000 रुपये दंड भरावा लागू शकतो. तुमच्या पॅन कार्डवरील कोणकोणत्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहे आणि कोणकोणते 5 नियम लावण्यात आले आहे नक्की बघा. यामध्ये पहिल्या नियमानुसार तुमची जी जन्मतारीख आहे तर ती तुमची जन्मतारीख तुमच्या जन्माच्या दाखल्यावर जी आहे तीच आहे का यावरती तुम्हाला चेक करायचं आहे. कारण मित्रांनो, तुम्ही तुमच्या बँकेमध्ये तुमचं पॅन कार्ड दिलं जातं. तुमचं पॅन कार्ड दिल्याशिवाय तुमचं बँक खातं उघडलं जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून हे नियम लावण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या पॅन कार्डवरती तुमची जन्मतारीख काय आहे नक्की चेक करायचं आहे. जवळजवळ 20 ते 25% नागरिकांची जन्मतारीख चुकीची आढळल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे कडक कारवाई आणि मोठा दंड तुमच्याकडून वसूल केला जाऊ शकतो. हा झाला पहिला नियम. मित्रांनो, आता पुढील 4 नियम अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वांनी व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघायचा आहे. आता बदललेल्या दुसऱ्या नियमानुसार मित्रांनो, तुमचं पॅन कार्ड जुनं झालं असेल आणि त्यावरती जर एकदम चुकीचं काही असेल, म्हणजे तुमचं नाव त्यामध्ये चुकीचं असलेली जन्मतारीख खरंच चुकीचं असेल, तर तुम्हाला आता नवीन जे पॅन कार्ड निघालं आहे म्हणजेच ज्याचं नाव पॅन कार्ड 2.0, तर तुम्हाला ते नवीन पॅन कार्ड काढायचं आहे. कारण जुने जे पॅन कार्ड आहे तर त्यावरती गैरप्रकार जर आता आढळलेले आणि तुम्ही तसेच पॅन कार्ड पुढे चालू ठेवता आणि वापरला तर तुमच्याकडे मोठा दंड वसूल केला जातो. तर तुम्हाला कारवाईसुद्धा सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे तुमच्या जुन्या पॅन कार्डवरती जर काही चुकीचं असेल तर तुम्ही नवीन पॅन कार्ड घ्यायला सांगितलं आहे. त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचा नियम आहे तो तुम्हाला आता सांगत आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. शेवटचा 5वा तुम्हाला पाळावंच लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आता बघा, यामधील तिसरा जो नियम आहे तो म्हणजे तुमचा पॅन कार्ड आहे तर ते तुमच्या बँकेला लिंक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, अनेक पॅन कार्ड धारक असे आहेत ज्यांनी त्यांची जन्मतारीख चुकीची दाखवली आहे.
काही जणांनी नावे सुद्धा यामध्ये चुकीचे दाखवले आहेत, तसेच त्याने बँकेला जोडलेले आहे। त्यामुळे अनेक गैरप्रकार आता बँकेमध्ये होऊ लागले आहेत। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून हे नियम आता सर्व पॅन कार्ड धारकांना लागू करण्यात आले आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं पॅन कार्ड बँकेत दिले असेल तर त्यावरती सर्व काही माहिती आहे ती व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं आहे। तुमचं जे पॅन कार्ड आहे त्यावरती तुमचं जन्मतारीख असेल, तुमचं नाव असेल, तुमचा पत्ता असेल, जे काही असेल तर ते तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती आहे का हे एकदा नक्की चेक करा। त्यानंतर 4 नंबरचा जो नियम आहे तो म्हणजे मित्रांनो, आता तुमचा पॅन कार्ड हे सुरक्षित तुम्हाला ठेवायचं आहे। बघा 2024 या सडलेल्या वर्षामध्ये पॅन कार्डवरचा जो नंबर आहे तो वापरून अनेक लोकांच्या बँकेमध्ये फ्रॉड लोकांनी प्रवेश केलेला आहे। म्हणजे तुमचं पॅन कार्ड जे आहे तर ते व्यवस्थित ठेवायचं आहे, कारण तुम्ही कुठेतरी अर्ज करायला जाता त्या ठिकाणी तुमचं पॅन कार्ड देत असतात आणि त्या पॅन कार्डवरचा जो नंबर आहे तो घेऊन अनेक फ्रॉड होऊ लागतील। कारण मित्रांनो, तुमच्या बँकेमध्ये पॅन कार्ड हे जोडलेले असते। तुमच्या बँकेमध्ये जोडलेले कोणतेही कागदपत्र कोणाच्याही हाती लागू देऊ नये असे सरकारचं म्हणणं आहे, कारण तुमच्या बँकेला ते कागदपत्र जोडलेलं असतं। त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला या 4थ्या नियमानुसार सरकारच्या माध्यमातून विशेष सूचना करण्यात आली आहे की तुमचे पॅन कार्ड व्यवस्थित ठेवायचं आहे। कुठेही अनोळख्या व्यक्तींना हे पॅन कार्ड द्यायचं नाही। त्यानंतर बघा 5वा जो नियम आहे तर तो तुमच्यासाठी सर्वांसाठी लागू होतोय। तर त्या नियमामध्ये असं सांगितले की तुम्ही जर पॅन कार्ड वापरत असाल तर आता ते सुरक्षित राहावं, कोणीही तुमच्या पॅन कार्डवरचा नंबर वापरू नये, कोणतेही फ्रॉड होऊ नये, कोणतीही चोरी होऊ नये यासाठी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट तुम्ही करता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचं थंब म्हणजे तुमच्या हाताच्या अंगठ्याचं बोट आहे म्हणजे तुमचा अंगठा आहे हे, तर तो त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून व्यवस्थित तुम्हाला थंब करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पॅन कार्ड अपडेट करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, कोणीही तुमच्या बँकेतील पैसे काढू शकले नाही पाहिजे। तर ते तिकडून पैसे काढायला लागले तर तुम्हाला आपोआप SMS आला पाहिजे असं बँकेचं सुद्धा म्हणणं आहे। त्यामुळे एकंदरीत पॅन कार्ड धारकांसाठी हे कडक नियम लावण्यात आले आहे। तसेच सरकारचं एवढं म्हणणं आहे की तुमच्या बँकेतील पैसे असो किंवा कोणतेही काम असो एकदम बरोबर झालं पाहिजे। त्यामुळे तुमच्या पॅन कार्डवरील पत्ता, जन्मतारीख किंवा अपडेट करायचं असेल तर हे सर्व काही लवकरात करून घ्या। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। नक्की धन्यवाद।